नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. किरकोळ वादातून उंबरे माळवाडी येथे तरुणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला. राहुरी तालुक्यातील उंबरे येथे तरुणावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी रात्री 9 सुमारास जखमी अजय दगडू पंडित हे त्यांचा भाचा स्वप्नील चक्रनारायण व अतिश उर्फ दाद्या गायकवाड यांच्यामध्ये वाद सुरू होता. तो वाद सोडविण्यासाठी अजय पंडित हे गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी रोहन प्रकाश धोत्रे व प्रकाश बाबूराव धोत्रे हे उपस्थित होते अशी सूत्रांची माहिती आहे. वाद सोडविण्यासाठी अजय पंडित हे आले. त्यांनी वादाचा जाब विचारला. या गोष्टीचा राग आल्याने अजय पंडित यांना शिवीगाळ करण्यात आली. अतिश गायकवाड याने गावठी कट्टा दाखवून त्यांना धमकावले व रोहन प्रकाश धोत्रे याने अजय पंडित यांच्या पोटात धारदार चाकूने सपासप वार करत त्यांना जखमी केले. जखमी अवस्थेत अजय पंडित यांना सर्वप्रथम राहुरी पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले व तेथून खासगी रुग्णालय साईदीप येथे उपचारासाठी हलविण्यात आले अशी माहिती मिळतीये व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजय दगडू पंडित यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे प्रकरणी रोहन प्रकाश धोत्रे, अतिश गायकवाड, प्रकाश बाबूराव धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यंतरी अशाच प्रकारची घटना राहुरी तालुक्यात घडली होती. झालेल्या धारदार शस्त्राच्या वारमध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली की नाही हा प्रश्न पडतोय. या घटनेमध्ये आरोपीकडे गावठी कट्टा आला कुठून त्याची देखील उकल आणि पाळीमुळे पोलीस प्रशासनाने शोधावी असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत. उंबरे माळवाडी परिसरात भाईगिरी करणे, दहशत करणे, अवैध धंदे या गोष्टीचे वाढते प्रमाण आणि यांना आश्रय नेमकी कुणाचा हा गंभीर प्रश्न आजपर्यंत ना समजण्याजोगा आहे. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, राहुरी.